नमस्कार, मी शोभा पवार पंगतमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। आजची रेसिपी आहे मटकीची उसळ। त्याकरता इथे गॅसवरती मी एक पॅन तापून घेतलेला आहे। 1 टेबलस्पून इतकं तेल घालूया। तेल चांगलं गरम करून घ्या। तेल गरम झालं तर आपल्याला मोहरी घालायचं आहे। एक लहान चमचा मोहरी आहे। इथे बघू शकता तुम्ही मोहरी तडतडल्यावरती आपण एक लहान चमचा जिरं घालायचं आहे। जिरं सुद्धा चांगलं फुलू द्या। जिरं फुलल्यानंतर आपण कढीपत्ता घालून घेऊया। त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घालूया। कांदा वगैरे चांगलं परतून घेऊयात। त्यानंतर पाव चमचा आपण हिंग घालूया। कांदा परतल्यानंतर आपण ही मटकी घालायची। मटकी 2 ते 3 पाण्यातून स्वच्छ धुवून घ्या। मोड आलेली मटकी आहे ही। मोड आलेली मटकीच तुम्ही शक्यतो मटकीची उसळ करताना वापरा, खूप छान लागते। मटकी 1 ते 2 मिनिटं चांगली परतून घेऊया। त्यानंतर अर्धा चमचा हळद घालूया। मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि पुन्हा अर्धा मिनिट चांगली परतून घेऊया। इथे मटकी तुम्ही कुकरला सुद्धा शिजवू शकता। पाणी घालायचं आहे। इथे मी 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे। आता आपण मटकी शिजायला ठेवूया। इथे मटकी शिजते तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया। इथे तव्यावरती 1 टेबलस्पून तेल गरम करून घेतलेलं आहे। एक उभा चिरलेला कांदा घालूया। कांदा चांगला बदामी रंगावरती परतून झाल्यावरती आपल्याला 2 टेबलस्पून सुकं खोबरं घालायचं आहे। कांदा आणि खोबरं आपल्याला करपवायचं नाही आहे, म्हणून गॅसची फ्लेम एकदम लो ठेवा। कांदा खोबरं परतून झाल्यावरती आपण 1 चमचा तीळ घालूया। 10-12 लसूण पाकळ्या, आलं घालायचं आहे अर्धा इंच आणि पुन्हा 1 मिनिटभर चांगलं परतून घ्या। मसाला आपला चांगला परतून झालेला आहे। इथे मी कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे, पण कोथिंबीर घेताना देठासकट घ्या कोथिंबीर। मसाला थंड करून झाल्यावरती वाटून घेऊया। गरम मसाला वाटू नका, मसाला थंड करूनच वाटून घ्या। आता या सर्व मसाल्यामध्ये आपण एक बारीक चिरलेला टोमॅटो घालूया। गरज लागली तर तुम्ही पाणी घालू शकता। इथे मसाल्याची पेस्ट करून झालेली आहे। इथे तुम्ही बघू शकता 10 मिनिटं झालेली आहेत। मटकी सुद्धा शिजलेली आहे। जर तुम्हाला मुलांसाठी मटकीची उसळ द्यायची असेल तर तुम्ही मुलांना अशी आळणीही मटकीची उसळ करून देऊ शकता अशा पद्धतीने, किंवा हे मटकीचं पाणी तुम्ही गाळून मुलांना मटकीचं सूप म्हणूनही देऊ शकता। आता ही मटकी आपण काढून घेऊयात आणि ह्याच पॅनमध्ये आपण मसाला तयार करून घेऊया। या पॅनमध्ये मी 1.5 टेबलस्पून तेल घातलेलं आहे। तेल चांगलं गरम करून झाल्यावर मसाला घालायचा आहे वाटलेला। गॅसची फ्लेम मिडियम ठेवा, म्हणजे काय होईल मसाला अंगावरती उडणार नाही। त्यानंतर इथे मी 2 टेबलस्पून इतका कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। इथे बघू शकता मसाला चांगला परतून झालेला आहे। आता जी आपण मटकी बाजूला काढून ठेवली होती ती यात घालून घेऊया। साधी सोपी अशी रेसिपी आहे। मी इथे गरम मसाला वापरलेला नाही आहे, कारण मी कांदा लसूण मसाला वापरला आहे, त्याच्यामध्ये गरम मसाला असतो म्हणून। कांदा लसूण मसाला हा माझा घरचा मसाला आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही गरम मसाला वापरू शकता इथे। आता 10 मिनिटांसाठी मटकी उकळून घेऊया। ते बघू शकता तुम्ही मटकीची उसळ तयार झालेली आहे आपली। मटकीची उसळ तुम्ही भाकरी सोबत, चपाती सोबत किंवा भातासोबतही खाऊ शकता। पावासोबतही छान लागते। माझी रेसिपी नक्की ट्राय करा। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये ज़रूर सांगा। रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।